फक्त मराठी। काय अहो धनंजय पंत उठताय ना? हो हो मी जागाच आहे, उठलेलाच आहे। विना घ्यायला येत आहे ना? हो येतो ना वीणा घ्यायला, मी तुमच्याच बोलवण्याची वाट बघत होतो। महाराज बापरे, 2 तास उलटून गेलेत, अजूनही वीणा घेणारं कोणी आलं नाही। कुणीही येणार नाही आहे। तुलाच ही वीणा अखंड चालू ठेवायची आहे। बरं बरं। धनंजय, महाराज तुझ्या खोलीत जा। तिथे लाडू ठेवलेत, ते खा आणि पुन्हा इथे ये। जसे आज्ञा महाराज। धनंजय, महाराज महाराज, आम्ही तुला उदरभरण करण्यासाठी पाठवलं होतं, झोपा काढण्यासाठी नव्हे। झोपाच काढायच्या होत्या तर घरीच काय वाईट होतास। महाराज, डोळ्यावर पेंग आली होती, रात्रभर जागरण झालं ना, म्हणून थोडासा डोळा लागला होता। तुला जाग येण्याचीच आवश्यकता आहे। आजवर खूप झोपा काढल्यास। माणसानी सदैव जागृत राहिलं पाहिजे। काय महाराज? काही नाही, स्नान करून घे, डोळ्यावरची झापड दूर होईल। आजपासून आम्ही तुझ्याकडून पौरोहित्य करवून घेणार आहोत। महाराज माझ्याकडून इतकं सगळं करून घेतात, पण अजूनही यांची ओळख काय पटलेली नाही। हे आहेत तरी कोण? विचारणार तरी कसं आणि कोणाला विचारणार? तुला प्रश्नच फार पडतात। तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य वेळ आली की मिळतील।
स्वामी स्वामी आता मला फक्त तुमचाच आधार आहे. तुम्हीच काय तो मार्ग दाखवा आता मला. मला काय करायचं काही सुचत नाहीये. तुमच्या कृपेने खूप सुखाचा संसार चालला होता आमचा. कोणाची तरी दृष्ट लागली त्याला. आमचे हे घरातनं निघून गेले तो. फार वाईट परिस्थिती ओढावली. एका चांगल्या सज्जन माणसाच्या आयुष्याची अशी परवड व्हावी का? सगळ्यांशी तो चांगला वागत होता म्हणून आपली मूल्य आपली तत्व कधीही सोडली नाहीत त्यांनी. सगळ्यांशी प्रेमाने वागले. आपल्या म्हणणाऱ्या मित्रांवर त्यांनी विश्वास ठेवला. आपल्या म्हणणाऱ्या मित्रांनीच विश्वासघात केला आणि म्हणून त्यांच्यावर घर सोडून जायची पाळी यावी. आता आम्ही दोघीच आहोत. काय करावं काही कळत नाही. शेठजींना आम्ही काय उत्तर द्यायचं, कसं तोंड दाखवायचं मला काही सुचत नाहीये स्वामी. मला काही सुचत नाहीये. तुम्ही दोघीही घरी जा, सर्व काही ठीक होईल. पण स्वामी, बाबा कुठे गेले असतील? मी देवाच्या ठिकाणी चाललोय एवढंच चिठ्ठीत लिहून गेलेले. देवाचं ठिकाण म्हणजे नक्की कुठे स्वामी? स्वामी, त्यांच्या लिहिण्याचा अर्थ हे जग सोडून जातो असं तर नाही ना? नाही स्वामी, नाही नाही स्वामी, नाही. पुरी, काळजी करू नकोस. तुझा नवरा सुरक्षित आहे. घरी जा. पण स्वामी, ते कुठे आहेत हे कळलं असतं तर फार बरं झालं असतं. खूप आशेने आले तुमच्या जवळ. खूप आशेने आले मी तुमच्या जवळ स्वामी. वेळ आल्यावर सगळं काही कळेल. आता घरी जा आणि आलेल्या परिस्थितीला तोंड द्या. स्वामी, जा. एक काम करायचंस. महाराज, मठात अन्नदान करायचंस. अन्नदान? पण महाराज, माझ्याजवळ तर काहीच नाहीये. तुझ्या शंकात फार. माधुकरी मागायची. मिळेल तो शिधा शिजवून अन्नदान करायचंस. एक व्यवधान पाळायचं. फक्त 3 घरी माधुकरी मागायचीस. माई, रिक्षा भाडा माई. ओ माई, रिक्षा भाडा माई. माई, भिक्षा भाडा. तुला जेवायला बस म्हणून सांगितलं. बघ, नाही, पण आता सगळेच जेवायला बसले म्हणून म्हटलं. धनंजय, आम्ही सांगतो तेवढंच करायचंस. तुम्ही जेवायला सुरुवात करा.
सगळे कसे पोटभर जेवताय, मी मात्र उपाशी राहायचं असं का? आजचा पूर्ण दिवस उपवास घडला. हे हे सर्व काय आहे? काय मिळणार आहे सर्व करून? धनंजय, प्रश्न नकोत. आम्ही सांगतो तेवढंच करायचं. आणखी एक सांगतोय, उद्यापासून गुरुचरित्राची रोज 1 अशी सलग 11 पारायण करायची. जशी आज्ञा महाराज. गुरु महाराज की जय. स्वामी महाराज, आज तू आमच्या शिष्यांबरोबर अक्कलकोटास जायचंस. महाराज आपण आमच्या बरोबर अक्कलकोटाला येणार नाही? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायची वेळ जवळ आली. अक्कलकोटास जा, सगळं काही लक्षात येईल. स्वामी स्वामी ये धनंजय. स्वामी. धनंजय, आलास? आलो स्वामी, आलो. आपल्या आज्ञेप्रमाणे घरदार सोडलं आणि अखेर इथे आपल्या चरणाशी आलो स्वामी. स्वामी, मनात बरेच प्रश्न आहेत. ते तर असणारच. कळेल. आणि काय रे, आयुष्याकडे पाठ फिरवून निघाला होतास? आम्ही दिलेलं आयुष्य संपवणारा तू कोण? तुला तेच सांगण्यासाठी आणि काही गोष्टी शिकवण्यासाठी इथे बोलवून घेतलंय. स्वामी, आपली इच्छा समजून प्रत्येक गोष्ट स्वीकारायचं असं ठरवलं होतं मी. म्हणून स्वामी, मधला काळ या सगळ्यांबरोबर काही दिवस मठात घालवावा लागला मला. पण स्वामी, मी थेट इथपर्यंत का येऊ शकलो नाही हे कळलं नाही मला स्वामी. पण स्वामी, ते महाराज कोण होते हे शेवटपर्यंत कळलं नाही मला. कळेल. ते कोण होते ते तुला आत्ता कळेल. स्वामी, स्वामी, साक्षात आपण माझ्यासोबत होतात आणि हा अभागी आपल्याला ओळखू शकला नाही. स्वामी, आपल्याला ओळखू शकला नाही. स्वामी, पण रूप बदलून आपण माझ्यासोबत का होतात? माझ्याकडून अनेक प्रकारे सेवा करून घेतलीत. स्वामी, प्रत्येक गोष्ट करताना मनात एक प्रश्न पडायचा की मी हे का करतोय? त्याचं कारण गेल्या जन्मात तू आम्हाला दिलेलं वचन. तू आमची सेवा करशील असं आम्हाला वचन दिलं होतंस. आणि तू आमच्यासाठी वीणावादन करशील असंही म्हणाला होतास. पण दुर्दैवानी तुझं वचन पूर्ण करण्याआधीच तुझा मृत्यू झाला. त्यामुळे तुझं वचन अर्धवटच राहिलं. ते अर्धवट राहिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी हे सगळं प्रयोजन. स्वामी, आपण धन्य आहात. स्वामी, आपण धन्य आहात. स्वामी, स्वामी, बाबा, लक्ष्मी, तुम्ही इथे? हो, आम्ही स्वामींना आनंदाची बातमी सांगायला आलोत.
बघून शेठजींना सत्य काय ते कळलंय आणि तुमच्यावरचं किटाळही दूर झालं काय आणि खऱ्या गुन्हेगारांना तुमच्या मित्रांना अटकही झाली खरंच आणि सेठजींनी तुम्हाला परत नोकरीवर पण बोलवले आणि त्यांना तुमची माफी सुद्धा मागायची आहे. हो अहो तुमच्या अचानक निघून जाण्याने आम्हाला काही सुचत नव्हतं. आम्ही स्वामींकडे आलो तर त्यांनी सुद्धा आम्हाला घरी परत जा म्हणून सांगितलं. मनातनं थोडे धास्तावलंच होतो पण घरी गेल्यावर सगळं चित्रच पलटलं होतं. शेठजींच्या चौकशीमध्ये सगळं सत्य बाहेर आलं आणि तुमच्यासारख्या सज्जन माणसाला इतकं सोसावं लागलं याबद्दल खूप दिलगिरी व्यक्त केली त्यांनी. माफी मागितली आणि तुम्हाला शोधून आणायला सांगितलं आम्हाला. शेवटी स्वामींच्याच कृपेमुळे आपण या सगळ्या संकटातून तरलो लक्ष्मी. स्वामी स्वामी अशीच कृपा आमच्यावरती आयुष्यभर राहू देत. स्वामी आयुष्यभर राहू देत. स्वामी येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.